हॅलो फ्रेंड्स, सुनीताज ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे तवा बेसन. त्यासाठी मी घेतलेले कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि थोडासा खाण्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे. इकडे लसूण वाटून घेतलेला आहे आणि एक भाकर करून घेतल्यानंतर मी त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून थोडीशी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर लगेच जिरे टाकलेले आहेत. जिरे तडतडल्यानंतर मी थोडीशी लगेच त्याच्यामध्ये लसूण टाकून बघा लसूण टाकलेला आहे. लसूण माझा तवा भाकर टाकल्यामुळे लवकर गरम झालेला होता, त्यासाठी ते लवकर भाजलं जातं. त्यासाठी मी आता गॅस बारीक केलेला आहे कारण लवकर हे होत होतं. नंतर कढीपत्ता टाकल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे. कांदा टाकून झाल्यानंतर ते थोडंसं कांद्यातलं पाणी आटू द्यायचं. थोडंसं लालसरपणा आला की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार आहे मी, कारण तव्यातलं बेसन मला लाल तिखटातच आवडते, हिरव्या मिरचीचं नाही आवडत. ती कढईत केल्यानंतर हिरवी मिरचीचं चांगलं लागतं, असं केल्यानंतर लाल मिरचीचं चांगलं लागतं. त्याच्यासाठी मी लाल मिरचीचं बनवणार आहे. लाल मिरची टाकून थोडंसं तव्यात जेवढं बसेल तेवढं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे जसं तुमच्या हिशोब जेवढं लागेल तुम्हाला त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. पाणी टाकून घेऊन मी त्याच्यात थोडंसं कोथिंबीर आणि थोडंसं मीठ चवीनुसार टाकलं आहे. जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता तुमच्या हिशोबाने. आता बघा हे मी मोबाईलवरती ठेवून आता थोडं बेसन टाकून हळूहळू हलवून घेते, त्याला हटून घेते. बघा हळूहळू हटून घेतल्यानंतर ते थोडं आटू लागतं. जास्त घट्ट पण नाही करायचं मला आणि जास्त हे पण नाही करायचं, पातळ पण नाही करायचं. त्यासाठी मी हळूहळू हटून घेतलं आहे आणि असंच मी हटत असं थोड्या प्रमाणात मी बेसन बनवलेलं आहे. हे बघा माझं बेसन कसं बनलेलं आहे, चांगलं मस्त. ह्याच्यावर आणखी तुम्ही कोथिंबीर टाकायची ॲड करायची असली तुम्ही करू शकता. मला जास्तीची कोथिंबीर नाही आवडत, मग मी कोथिंबीर जास्त टाकत नाही, कारण त्या कोथिंबीरला काही वास पण नसतो आणि काहीच नाही. माझा व्हिडिओ आवडत असला तर लाईक करा, सबस्क्राईब